UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पोलिसांना 1 दिवसाची सुट्टी देतो, मग तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवणार। भाजप आमदार नितेश राणेंचं भडकाऊ वक्तव्य। वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्या, वेडीवाकडी वक्तव्य करून महायुतीच्या नेत्यांना अडचणीत आणू नका, अजित पवारांचा मित्रपक्षातील नेत्यांना सल्ला। भाजप नेत्यांनी बेताल वक्तव्य करणं योग्य नाही, अजितदादांसह महायुतीमधील घटक पक्षांनी याबाबत भाजपच्या केंद्रीय आणि राज्याच्या नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केली। धनंजय मुंडेंची माहिती। गणपतीच्या निवडणुकीवर दगड मारली, त्यावर का बोलला नाही, नितेश राणेंचा अजित पवार यांना सवाल। वरिष्ठांना तक्रार करायची तर करू द्या, मात्र हिंदुत्वाशी तडजोड नाही, नितेश राणे ठाम। लाडकी बहीण योजनेमुळे अजित पवारांची लोकप्रियता वाढली, लोकसभा निवडणुकीनंतर दादांच्या इमेजमध्ये बदल, अजित पवार गटाचा दावा। अजितदादांनी कुणाकडे तक्रार केली याबाबत माहिती नाही, नितेश राणे हिंदुत्वासाठी काम करतात, मात्र कधीकधी बोलताना वेगळा अर्थ निघतो, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। भाजप विधानसभेला 2019 प्रमाणे 160हून अधिक जागा लढवणार, 10 ते 15 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुकीची शक्यता, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीमध्ये 15 ते 20 जागांबाबत ठाकरे आणि पवार गटाचा दावा। 2019 मध्ये एकमेकांविरोधात लढलेल्या जागांबाबत तिढा, जागांबाबत मातोश्रीवर खलबतं सुरू। काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, 100% खात्री, बाळासाहेब थोरात यांचा दावा। तर मी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, थोरातांच्या वक्तव्यावर आव्हाड यांची संतप्त प्रतिक्रिया। राज्यामध्ये परिवर्तन महाशक्ती निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार, संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टींची तिसरी आघाडी, 288 मतदारसंघात उमेदवार देणार, जरांगेंसह आंबेडकरांनाही युतीचं आवाहन। बच्चू कडूंची आम्हाला अडचण नाही, कडूंनी महाविकास आघाडीसोबत यावं, त्यांचं स्वागत करू, शरद पवार गटाच्या जयंत पाटलांचं आवाहन। महायुतीमधून बाहेर पडलोय, हे आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का, बच्चू कडूंची मिश्किल प्रतिक्रिया, तर जयंत पाटलांनाच महाशक्तीमध्ये येण्याचं आमंत्रण, कडूंचं उत्तर। मालवण राजकोट पुतळा प्रकरणामधील आरोपी चेतन पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला, तांत्रिक बाबींचा तपास आणि तज्ज्ञांचा अहवाल बाकी असल्यानं सरकारी वकिलांनी जामिनास विरोध केला। 10 दिवसामध्ये सिडकोची लॉटरी काढणार, 40,000 घरं बांधण्यासाठी प्रयत्नशील, सिडकोच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच संजय शिरसाट यांची घोषणा। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।